नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहे प्लॉटमध्ये, केळीच्या प्लॉटमध्ये. तर या ठिकाणी सुरुवातीला मागच्या सीझनला या ठिकाणी आपल्याला कापूस लावलेला होता. कापूस काढून आपण या ठिकाणी केळीचं नियोजनासाठी यावर्षी केळी लागवडीसाठी आपण या ठिकाणी बेड तयार केले सुरुवातीला. त्यानंतर मल्चिंग पेपर आथरून आपण त्या ठिकाणी टरबूजची लागवड केली 15 दिवसाआधी. तर आपण जे रोप बघू शकता, हे जवळजवळ 4000 रोप आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे. लागवडीचं अंतर जे आहे रो ते रो 5 फूट आहे व जे रोप टू रोप आहे ते 5 फूट आहे. तर हे 5 बाय 5 वरती आपण या ठिकाणी लागवड केली व त्याच ठिकाणी तुम्ही जे बघू शकता की आपण इंटरक्रॉप म्हणून या ठिकाणी टरबूजची पण देखील आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे. जी तुम्ही व्हरायटी बघू शकता ही केळीची, ही आपण ग्रँड 9 म्हणून व्हरायटी ती आपण या ठिकाणी लागवड केली. हे रोप आपल्याला साधारण जवळजवळ 20 ते सव्वा 20 रुपये आपल्याला हे रोप पडलेलं आहे. सुरुवातीला केळी जेव्हा आपण लागवड केली तेव्हा आपण या ठिकाणी त्याला केळी लागवड झाल्यास लगेच दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण पाणी दिलं त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हेरिडी सोडलेली आहे, जेणेकरून जो खालून जी बुरशी असेल ती लागणार नाही व जे आपलं रोप आहे ते एकदम सेटिंग होणार आहे. सुरुवातीला तुम्ही आता बघू शकता हे रोप जवळजवळ आता म्हणजे 22 तारखेपासून लागवड केली तर हे रोपाचे तुम्हाला पाते वगैरे कोरडे होताना दिसत आहे. हे काय आहे की टिश्यू कल्चरचे रोप असल्यामुळे त्याला थोडासा प्रॉब्लेम येतोच, पण त्यानंतर आपण त्याला आता 2 ते 3 दिवसानंतर आपण त्याला ह्युमिक वगैरे सोडणार आहे किंवा आपण मॅग्नेशियम सल्फेट देखील सोडू शकतो. जेव्हा आपले पिवळा जो पाना आहे हा तो चालला जाईल व आपलं केळीचं जे रोप आहे टवटवीत होऊन जाईल. तुम्ही आता मागच्या 2 व्हिडिओपूर्वी आपली जी व्हिडिओ आली होती केळीची, त्याच्यामध्ये आपण लागवड केली होती की त्या ठिकाणी आपण निम्मी प्रमाणात म्हणजे जवळजवळ आपण पूर्ण रोप आहे टिश्यू कल्चरचं लागवड केलं होतं, पण त्या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 70% मर झाली होती. त्यामुळे आपण चोपड्यावरून खोड आणलं होतं व ते लागवड केली होती. आणि या प्लॉटमध्ये आपण 100% टिश्यू कल्चरचं रोप लावलेलं आहे. याच्यामधून आपल्याला जवळजवळ किती टक्के मर होते हे देखील आपल्याला 2 ते 3 दिवसात आपल्याला समजून जाईल. जवळजवळ आतापर्यंत म्हणजे 2 ते 3% रोपांची जी मर होती ती झालेली होती. त्यावेळेस आपण आता त्यांचा परवापासून आपण त्या ठिकाणी परत ते रोपं लागवड केलेले आहे व त्यांचीवाली आपण तुम्ही आताची जी कंडिशन ही बघू शकता. व या ठिकाणी आपण जे मध्ये आंतरपीक लावलेलं आहे हे सिम्बा नावाची जी व्हरायटी सिजमेंटाची, या ठिकाणी आपण त्याची लागवड केली आहे. म्हणजेच आपलं टरबूज निघेल तोपर्यंत आपलं जे केळीचं जे झाड आहे ते देखील आपलं त्या ठिकाणी डेव्हलप होण्याचं काम करत आहे व एकाच मल्चिंगवर 2 पिकं आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण जर नियोजन केलं तर आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देखील घेऊ शकतो. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की टरबूजचं जे रोप आहे आपलं ते बऱ्यापैकी उगून गेलेलं आहे व त्या ठिकाणी टरबूजला काही प्रमाणात मर झाली तर आपण त्या ठिकाणी नवीन रोपं या ठिकाणी लागवड करणार आहे. 2 ते 3 दिवसांनी आपण याच्यामध्ये ह्युमिक सोडणार होतो. ह्युमिक सोडल्यानंतर आपण त्याच्यानंतर जवळजवळ 5 ते 6 दिवसानंतर आपण त्याच्यामध्ये मायक्रोरायझा देखील आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यावेळेस ते झाडाला सेटिंग होण्यासाठी मदत होईल. अशा प्रकारे आपण सुरुवातीला एवढे प्रिकॉशन घेऊ शकतो. त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केळीचं संपूर्ण नियोजन पाठवेलच. तोपर्यंत आपली व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.